जय हरी. संत आणि देव, जिथे संत तिथं देव. आणि संताचा आणि देवाचा असं आपुलकीचं नातं असतं. संताचा अपमान देव सहन करत नाही आणि संतही देवाचा करीत नाही. परंतु देव तरी एक वेळेस करू शकतो, पण संताचा अपमान देवाला अजिबात चालत नाही. कारण काय, त्याचं थोडक्यात एक उदाहरण सांगतो. अशी एक पंढरपुरात दिंडी चालू होती आणि त्या दिंडीमध्ये पावली चालत असताना एक संताचं किचड उडतं त्याच्या अंगावर आणि दोघं नवरा बायको जात असतात. आणि त्या हिरोला खूप राग येतो त्याच्या बायकोच्या अंगावर ते किचड उडल्यामुळे. आणि मग तो खानखान त्या संताच्या ठेवून होतो. पण संताची पावली चालत असताना संतांनं नुसतं असं केलं, का मारलं बा असं. आणि त्याने ते कानगाडं करून टाकलं, म्हणजे मनावर नाही घेतलं. आणि ते दोघं नवरा बायको घरी गेल्यानंतर ते गच्चीवर गेले आणि असं मुंद पाऊस चालू होता. आणि तो गच्चीवरून गेल्यानंतर त्याचा पाय घसरतो आणि तो धडाम खाली येतो. जसा खाली येतो, त्या संताला त्यानं मारलेलं असतं, त्याचा तोच हात मोडतो. मग त्याची बायको म्हणते, ती हिरो होंडा, ती म्हणते, पाहो म्हणे, तुम्ही ज्या संताला मारलं म्हणे, ज्या हातानं, त्याच हातानं तोच हात तुमचा मोडला म्हणे. पाहो म्हणे, देव काही लांब नसतो म्हणे. झाला म्हणे, आपण त्या संताची तरी माफी मागू म्हणे. आणि मग ते दोघं जण संताकडे येतात त्या दिंडीमध्ये आणि त्या संताला सांगतात, संत, मी तुमचा अपमान केला म्हणे, परंतु तुम्ही तर माझा हातच मोडून टाकला म्हणे. अरे म्हणे, मी कधी मोडणार तुझा हात म्हणे, तू मला का मारली म्हणे. तर तुझ्या बायकोच्या अंगावर किचड उडलं म्हणून तो मला मारलं म्हणे. आणि तुझ्या बायकोला मारलं तर तुला राग आला म्हणे, आणि मला मारलं म्हणे तर माझ्या देवाला का राग येणार नाही म्हणे. ते सगळं प्रारब्धाचा भोग आहे म्हणे. जय हरी. म्हणून देव खपून घेत नाही. संताचा अपमान देवाला अजिबात चालत नाही.